नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुमन काकू धावत पळत किचनमध्ये येतात. या सगळ्यामुळे सुमन काकूंना खूप मोठा धक्का बसतो. सुमन काकूंना सतत नागराज काकांचे ते शब्द आठवतात की हो, मीच मास्टर माइंड आहे. 22 वर्षापूर्वी या रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांचा अपघात मीच घडून आणला होता. मीच त्यांना मारण्याची सुपारी महिप्त शिकलेला दिली होती. काय करणार आहेस तू? जाऊन सांगणार आहेस का? पण तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? आता हे सगळं आठवल्यानंतर सुमन काकू म्हणतात, खरंच हे किती भयंकर आहे ना. 1 वर्ष आम्ही भाऊजींच्या जीवावर जगतोय. भाऊजींनीच आम्हाला आधार दिला आणि हा माणूस भाऊजींच्या जीवावर उठला असं म्हणत सुमन काकू खूप घाबरून गेलेले असतात. शेवटी सुमन काकूंच्या प्रयत्नांना यश आलेलं असतं. नागराज काकांचा खरा चेहरा, खरं रूप सुमन काकूंच्या समोर आलेलं असतं. सुमन काकूंना या सगळ्याचा एवढा धक्का बसतो की सुमन काकू पाणी प्यायला घेतात, परंतु ग्लास भरून गेलं तरी त्याच्याकडे लक्ष नसतो. आता मागूनच नागराज काका येत त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात. सुमन काकू थोड्या घाबरतात. मागे पाहतात तर नागराज काका असतात. नागराज काकांना पाहून सुमन काकू पूर्णपणे घाबरून जातात. नागराज काका म्हणतात, काय झालं सुमन? अगं, तुझ्यामध्ये एवढी हिंमत आली? तू वरून धावत खाली आलीस पाणी पिण्यासाठी. अगं, आतापर्यंत रूमच्या बाहेर यायलाही घाबरत होतीस आणि आता मात्र अगदी बिंदासपणे तू तुझ्या रूमच्या बाहेर आलीयस. सुमन, काय झालं? तुला काय वाटतंय? तू नॉर्मल झालीयस नाही? सुमन, अगं, तू जरी नॉर्मल झालीयस तरी तुझा मेंदू नॉर्मल झाला नाहीये. तू तसाच आहे आणि त्याला कधी काही आठवणारही नाही. तुला वाटत असेल की आता तू नॉर्मल झालीयस, तुला सगळं काही आठवते, पण सुमन, तू काही नॉर्मल झाली नाहीयेस आणि तुला काही आठवत नाहीये. पण तुझी आता दातखिळी का बसलीये? बोल सुमन, तू खाली का आलीयस? तुला काही आठवते का? आता नागराज काका सुमन काकूंना त्रास देत असतात. त्यांच्याकडून सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न करत असतात, पण सुमन काकू काहीच बोलत नाहीत. त्याचवेळी प्रतिमा आत्या घरी येतात आणि सुमन काकूंना आवाज देत म्हणतात, सुमन. आता सुमन काकू धावतच प्रतिमा हत्यांकडे जातात तर नागराज काका घाबरतात आणि सुमन काकूंसाठी पाणी घेऊन येतात. इकडे प्रतिमाहत्या सुमन काकूंना विचारतात, सुमन, अगं, काय झालं? एवढी का घाबरलेस? तू बस बरं. नागराज काका म्हणतात, काही नाही वहिनी, अगं, तिला पाणी होतं आणि म्हणूनच ती खाली आली, पण आता तिने किचनमध्ये ग्लास भरून ठेवलं, तेही ती विसरून गेली. सुमन, पाणी पी बरं. असं म्हणत नागराज काका सुमन काकूंना पाण्याचा ग्लास देतात. त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवण्याचे नाटक करतात आणि त्याचवेळी सायली, अर्जुन घरी आलेले असतात. सायली, अर्जुनला पाहताच प्रतिमा आत्या म्हणतात, तुम्ही दोघ इथे आणि अचानक घरी सर्व ठीक आहे ना? तर सायली, अर्जुन काही बोलण्या अगोदरच नागराज काका म्हणतात, वहिनी, अगं, घरी ठीक असायला काय झालंय? त्यांना सुमनची काळजी वाटत होते आणि म्हणूनच ती दोघंही इथे सुमनला पाहण्यासाठी आले आहेत. आज सुमनची जी अवस्था झाली आहे ती त्यांनाही पाहवत नाहीये आणि म्हणूनच सतत सुमनची चौकशी करण्यासाठी ते इथे येतात. खरंच पण किती छान वाटत ना हे दोघं आल्यानंतर. तर सायली, अर्जुन, या सुमन, अगं, ओळखलस का कोण आलंय? असं म्हणत नागराज काका सुमन काकूंना ओळख करून देत म्हणतात, सायली, अर्जुन आलेत तुला भेटण्यासाठी. स्वतःच्या कामातून वेळ काढून तुला भेटण्यासाठी सतत इथे येत असतात आणि याला म्हणतात सुभेदार आणि किल्लेदार यांच्यामधील बॉन्ड. बघ, तुझ्यासाठी येतात की नाही? असं म्हणत नागराज काका सुमन काकूंना सायली, अर्जुन बद्दल सांगत असतात, परंतु सुमन काकू काहीच बोलत नाहीत. त्या घाबरल्यासारख्या तशाच बसून राहतात. अर्जुन विचारतो, सुमन काकू कशी आहेस तू? सुमन काकू नजरेनेच होकार देतात. मी ठीक आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतात. तर नागराज काका म्हणतात, बरं झालं तुम्ही आलात. आता तुम्ही जेवूनच ज्या. अर्जुन म्हणतो, नाही, नको, म्हणजे जेवून जायचं नाहीये आम्हाला, लवकरच जावं लागेल. तर प्रतिमा आत्या म्हणतात, बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. असं म्हणत प्रतिमा आत्या किचनमध्ये निघून जातात.
तर नागराज काका म्हणतात, बरं झालं तुम्ही आलात. तसेही मला एक महत्वाचे 2-3 कॉल करायचे होते. पण सुमनला एक टाकून कुठेच जायचा धीर होत नाही. आजकाल ती भरपूर पॅनिक होते. तिला तर आता काहीच आठवत नाही. म्हणजे किचनमध्ये तिने पाण्याचा ग्लास ठेवला हेही ती विसरून गेली. आजकाल छोट्या छोट्या गोष्टी विसरून जाते. आणि माझ्या सुमनची ही अवस्था मला पाहवत नाही. पण तुम्ही आलात ना, मग बरं झालं. तिलाही बरं वाटेल. आता तुम्ही थोडा वेळ थांबाल ना, म्हणजे मी थोडा वेळ बाहेर जाऊन येऊ शकतो. तर सायलीम म्हणते, हो खुशाल जा, काहीच काळजी करू नका. तर अर्जुन म्हणतो, आम्ही आहोत सुमन काकांसोबत, त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस. असं म्हणत आता सायली, अर्जुन आपण सुमन काकू सोबत आहोत हे सांगताच नागराज काका बिंदासपणे बाहेर निघून जातात. तर नागराज काका बाहेर निघून जाताच आता सुमन काकू सायलीकडे येतात. सायली सुमन काकूंना शांत करते आणि त्यानंतर सायली, अर्जुन आणि सुमन काकू त्यांच्या बेडरूममध्ये निघून जातात. आता सायली सुमन काकूच कौतुक करत म्हणते, खरंच सुमन काकू, मला तुमचा अभिमान वाटतोय. तुम्ही जे काही करताय त्यामुळे आपलं खूप खूप मोठं काम होणार आहे. सुमन काकू, अहो नागराज काकांकडून सत्य वधवून घेणं खरंच किती अवघड काम आहे. खूप मोठं आणि खूप रिस्की काम आहे. आणि तरीसुद्धा ते काम तुम्ही पूर्ण केलं. त्यांच्याकडून महत्वाचा पुरावा मिळवलात. आता मात्र सुमन काकू शांत असतात, कारण सुमन काकूंना या सगळ्यामुळे खूप मोठा धक्का बसतो. त्यांना या सगळ्याचा त्रासही होत असतो. आपल्याच माणसांचा जीव घेणारी व्यक्ती आपल्याच घरात आहे हे मात्र सुमन काकूंना अजिबातच सहन होत नसतं. आपल्याच नवराने आपल्या भावाला मारण्याचा प्रयत्न केला ही गोष्टच त्यांच्या मनाला पटत नसते. तर आता अर्जुन सुमन काकूंना प्रश्न करत म्हणतो, सुमन काकू, पण मला सांग, तू व्हिडिओ रेकॉर्ड कसा केलास? पण हे सगळं काही घडलंच कसं, सांग ना. सुमन काकू आता सुमन काकू खूप रडू लागतात. त्यांचे डोळे पाणवतात. त्यांच्या डोळ्यात अश्रू असतात. हे पाहून सायली अर्जुनला धक्काच बसतो. सायली अर्जुनला सुमन काकूंची काळजी वाटू लागते. सायली सुमन काकूंना सावरते आणि विचारते, सुमन काकू, काय झालंय? तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय? सुमन काकू रडतच म्हणतात, इथे इथे उभं राहून खुशी चेहऱ्याने त्यांनी त्यांच्या गुन्ह्याची माझ्या समोर कबुली दिली आहे. सगळं काही खरं खरं सांगितलं आहे. निर्लज्जासारखं बोलत होते. पण मी त्यावेळी खूप घाबरून गेले होते ग सायली. पण मी त्यांना पत्ता लागू दिला नाही की हे सगळं काही मी रेकॉर्ड करते आहे. असं म्हणत सुमन काकू खूप रडत असतात. सायली अर्जुन त्यांना सावरतात. अर्जुन म्हणू लागतो, सुमन काकू, तू अगोदर शांत हो. तू जे काही सांगत आहेस ना, ते सगळं जर त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालं असेल तर आपल्या हाती खूप मोठा पुरावा लागला आहे आणि तो पुरावा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. असं म्हणत अर्जुन सुमन काकूंना शांत करण्याचा, धीर देण्याचा प्रयत्न करतो. आता अर्जुन सुमन काकूंना विचारतो, सुमन काकू, तो व्हिडिओ कुठे आहे? मला व्हिडिओ दाखवाल का? परंतु त्याच वेळी प्रतिमा हत्या त्या ठिकाणी येतात आणि सुमन काकूंच्या डोळ्यातील अश्रू पाहताच प्रतिमा हत्या म्हणू लागतात, सुमन, काय झाले? तू का रडतेस? सायली अर्जुन बघितलत ना, आल्यापासून तिच्या डोळ्यातले अश्रू काही थांबतच नाहीयेत. ती कधी बरी होईल? मला तर हिची खूप काळजी वाटत आहे. अर्जुन म्हणतो, प्रतिमा, आता काळजी करू नको, लवकरच सुमन काकूंना बरं वाटणार आहे. त्यांची ट्रीटमेंट चालू आहे ना. तर आता सायली म्हणते, बरं रविराज काका कुठे गेले आहेत? तर प्रतिमा आत्या म्हणतात, त्यांच्या एका मित्राला केस डिस्क करायची होती आणि त्यासाठीच ते त्यांना भेटायला गेले आहेत. अर्जुन म्हणतो, बरं. तर प्रतिमा हत्या म्हणू लागतात, बरं तुम्ही गप्पा मारा, तोपर्यंत तुमच्यासाठी मी काहीतरी खायला घेऊन येते. असं म्हणत प्रतिमा हत्या तिथून निघून जातात. आता प्रतिमा हत्या निघून जाताच अर्जुन सुमन काकूंना म्हणतो, सुमन काकू, तो व्हिडिओ दाखव मला. आता मात्र सुमन काकू खूप खूप घाबरलेले असतात, कारण या सगळ्यामुळे त्यांनाच एवढा त्रास झालेला असतो. तर सायली अर्जुनला किती त्रास होऊ शकतो हे त्यांनाही माहीत असतं आणि म्हणूनच त्या अर्जुनकडे पाहतात
आणि त्यानंतर ते आपल्या इकडे तिकडे मोबाईल शोधू लागतात. अर्जुन विचारतो काय झालंय. सुमन काकू शांत होतात. त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की आपण आपला मोबाईल बेडच्या खाली टाकला आहे आणि म्हणूनच सुमन काकू खाली वागतात आणि बेड खाली लपवलेला मोबाईल सुमन काकू बाहेर काढत आता अर्जुनच्या हातात व्हिडिओ देतात. आता अर्जुनच्या हातात मोबाईल देताच त्यातील व्हिडिओच्या वेळी प्ले केला जातो. त्यावेळेस सर्वच जण थोडे घाबरून गेलेले असतात. व्हिडिओमध्ये काय असेल याची उत्सुकता सायली अर्जुनला असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे सचिनने जे काही नाटक केलेलं असतं त्या नाटकामुळे आपल्याला नक्कीच अस्मिता माफ करेल याची त्याला खात्री असते. सचिनला त्याने केलेलं नाटक आठवतं आणि म्हणू लागतो मला खात्री आहे हा बाण निशाण्यावर लागणारच आहे आणि लवकरच सुभेदारांच्या घरी मला मानाने घरात घेतलं जाईल. लवकरच सुभेदारांच्या घरचं मला आमंत्रण ये असं म्हणत तो खुश होतो. आणि आता साक्षीला आवाज देत म्हणतो सॅम. तर साक्षी म्हणते आले. तर सचिन माय ब्युटिफुल सॅम माय ब्युटिफुल सॅम असं म्हणत आता खुश होतो. तर साक्षी म्हणते काय झालं सचिन, तू एवढा का खुश दिसतोयस, काय कळले नक्की तुझेचे बंकेत अडकलेले पैसे मिळालेत का. तर सचिन म्हणतो नाही लवकरच मिळतील, पण ते पैसे मिळाले की त्यानंतर ते सगळे पैसे मी तुझ्यावर पाठवतात. तर त्यानंतर आता अर्जुन सगळ्या प्लॅन नुसार नागराज काकांना अडकवायचं ठरवतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अस्मिता विचार करत असते. तर त्याचवेळी कल्पनाताई तिथे येतात आणि अस्मिताला विचारतात अस्मिता बाळा, अगं काय झाले, तू कसला विचार करतेस बाळा, अगं तू थोडा वेळ आराम करणार होतीस ना. तर अस्मिता म्हणते मला साधी रात्रीची झोप लागत नाही तर दिवसाची झोप कशी लागेल. तर कल्पना ताई म्हणतात अस्मिता अगं तुला किती वेळा सांगितलं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार सोड आणि तू तुझ्या बाळाचा विचार कर. तर अस्मिता म्हणते मम्मा मला तर काहीच कळत नाहीये, डोळे मिटलेत, झोपण्याचा प्रयत्न केला तर डोळ्यासमोर फक्त सचिनचा चेहरा दिसतो, मी काय करू मला नाही कळत. कल्पनाताई म्हणतात अस्मिता अगं आपण सचिनच काय करायचं, त्याला माफ करायचं की नाही हा निर्णय आपण नंतर घेणार आहोत. तुझी डिलिव्हरी झाल्यानंतर तोपर्यंत तू कोणताही विचार करणार नाहीयेस, त्यामुळे स्वतः फक्त आता बाळाची आणि तुझी काळजी घ्यायची आहे. आता कोणतेही विचार मनात आणायचेही नाहीत. तर अस्मिता खूप रडू लागते. कल्पनाताई तिला सावरतात. अस्मिता कल्पनाताईंना विचारते मा मी तुझ्या मांडीवर डोक ठेवून शांत झोपू का. कल्पनाताई म्हणतात झोप ना बाळा असं म्हणत कल्पनाताई तिला मांडीवर घेतात. तिच्या डोक्यावरून मायेनेच हात फिरवतात. तर अस्मिता प्रश्न करत कल्पनाताईंना म्हणते मम्मा माझ्या बाळाला त्याचे बाबा मिळतील ना ग, माझ्या डिलिव्हरीच्या वेळी सचिन तिथे असेल ना ग, माझ्या बाळाला त्याचा बाप म्हणून सचिन हातात घेईल ना असं म्हणत अस्मिता इमोशनल होते. कल्पनाई म्हणतात अस्मिता अगं असं करून कसे चालेल, एकीकडे तू त्याच्यावर रागवलीस, एकीकडे त्याचा तुला राग येतोय आणि एकीकडे तू त्याला माफ करण्याची भाषा करतेस. तू समोर हवाय असं धडसोड करून कसं चालेल. तर अस्मिता म्हणू लागते मम्मा अगं माझ्या मनात तर त्याच्याबद्दल राग आहेच, परंतु शेवटी माझ्या बाळासाठी त्याचा बाबा तर हवाच ना मला. माझ्या बाळाला त्याच्या बाबापासून दूर नाही करायचंय. कल्पना ताई म्हणतात अस्मिता हा निर्णय तुझ्या यावर आम्ही काहीही बोलणार नाही आहोत, परंतु हा निर्णय तू तुझ्या डिलिव्हरीच्या नंतर घ्यायचा आहे आणि या निर्णयात आम्ही तुझ्या संपूर्ण कुटुंब पाठीशी असणार एवढं मात्र नक्की. तू कुठलाही निर्णय घेतलास तरी सुद्धा आम्ही सर्वजण तुझ या सोबत आहोत हे मात्र विसरू नकोस. पण आता शांत झोप असं म्हणत कल्पनाताई अस्मिताला झोपी घालत असतात. परंतु अस्मिताच्या मनातील प्रश्नांच वादळ काही शांत होत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज काका फोन करण्यासाठी बाहेर आलेले असतात. ते फोनवर बोलत असतात आणि म्हणतात हा ठीक आहे असं म्हणत नागराज काका फोन ठेवतात आणि जाणार. परंतु त्याचवेळी त्यांना आता प्रियाचा फोन आलेला असतो. नागराज काका म्हणतात बोला मॅडम, काही बातमी आहे का. तसंही तुम्ही फोन केलात
तर कधी चांगलं काही सांगणारच नाही आत. तर प्रिया म्हणते, प्लीज माझं ऐकून घ्या, मी काय म्हणते की सकाळपासून सायली, अर्जुन खरी नाहीयेत, ते कुठे गेलेत काहीच कळत नाहीये. तर नागराज काका विचारतात, तिथे राहत कोण तू? की मी. तर प्रिया म्हणते, मी राहते, पण 24 तास त्यांच्यावर वॉच ठेवायचा आहे का मी? तर नागराज काका म्हणतात, तेवढं तुला जमतंय का? तर प्रिया म्हणते, उगाच मला आता टोमणे मारू नका, पण त्या कुठे गेल्यात मला काहीच कळत नाहीये आणि मी फक्त तुम्हाला सावध करण्यासाठी फोन केला आहे. नागराज काका म्हणतात, त्याची काहीच गरज नाहीये. माझ्या बायकोला वेड लागलंय, वेड. तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे आणि सायली, अर्जुन तिलाच भेटण्यासाठी आमच्या घरी आले आहेत. तर आता प्रिया म्हणते, म्हणजे इतका वेळ? तुम्ही माझी परीक्षा घेताय का? तुम्हाला कळते का जरा तरी? आणि तुमच्या बायकोला वेळ लागलंय म्हणजे नक्की काय झालंय? तिने तुमचं नाव वगैरे सांगितलंय का? तुमचं खरं रूप सगळ्यांसमोर आलंय का? नागराज काका म्हणतात, ते कसलं होतं आता ते कधीच होणार नाही, कारण मी तिला बांधून ठेवलं होतं ते, त्यामुळे ती अगोदरच अर्ध्या डोक्याची आणि आता तर तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तर प्रिया म्हणते, थोडक्यात काय तुमच्यामुळेच तुमच्या बायकोच्या डोक्यावर परिणाम झाला आहे? तर नागराज काका म्हणतात की हो झाले, ते माझ्या मनासारखंच झाले, पण आता तिच्यावर ट्रीटमेंट चालू आहे, पण काही झालं तरी मी तिला तिच्या गोळ्या खाऊ देणार नाही. तर प्रिया म्हणते, त्याची तर प्रॅक्टिस आहेच आपल्याला, पण हो विसरू नका आपल्याला तिच्यावर लक्ष ठेवावं लागेल. तर नागराज काका म्हणतात, तुझ्याकडून सल्ले घ्यायची मला काहीच गरज नाही. मला तू शिकू नकोस, मला चांगलंच माहीत आहे की काय करावं आणि काय करू नये. असं म्हणत नागराज काका ओव्हर कॉन्फिडन्समध्ये फोन कट करतात आणि त्यानंतर तर खरी येतात. आता सायली अर्जुन घरी जाण्यासाठी निघत असतात. नागराज काका म्हणतात, का हे तुम्ही निघालात, पण एवढ्यात? अरे थोडा वेळ थांबायचं होतं म्हणजे सुमनलाही बरं वाटलं असतं ना, आणि जेवणच जायचं होतं. तर अर्जुन म्हणतो, नाही नको, बाकीही काम आहेत. तर असं म्हणत सायली, अर्जुन यांना नागराज काकांचा खूप राग आलेला असतो. ते रागानेच नागराज काकांकडे पाहत असतात. नागराज काका म्हणतात, तुम्हाला सांगतोय की सुमनची अजिबातच काळजी करू नका. मला माहीत आहे की तुम्हाला सुमनची काळजी, पण मी आहे ना, मी सुमनला काहीही होऊ देणार नाही, तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. त्यामुळे तुम्ही अजिबातच काळजी करू नका, मी तिला अजिबातच एकटं सोडणार नाही. मी माझी सगळी काम बाजूला ठेवून फक्त सुमनची सेवा करणार आहे. मी ठरवलं आहे या सगळ्यातून सुमनला लवकरात लवकर बरं करायचं. असं म्हणत नागराज काका बोलत असतात, परंतु सायली, अर्जुन त्यांकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणतात, सुमन काकू आम्ही येतोच. असं म्हणत सायली, अर्जुन निघत असतानाच सुमन काकूंचा पाय अडखळतो आणि तोल जातो. नागराज काका सावरतात आणि सुमन काकूंना जबरदस्तीने जवळ घेत म्हणतात, सुमन अगं का स्वतःला त्रास करून घेतेस? बघितलं ना, असतं थोडं बाहेर गेलं की ही काहीतरी करून घेते. सुमन अगं असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. असं म्हणत नागराज काका जबरदस्तीने त्यांचा हात घट्ट पकडतात आणि आपल्या जवळ घेतात. सुमन काकू यांना खूप त्रास होत असतो हे सायली अर्जुनच्या लक्षात येतं. सायली अर्जुन म्हणतात, सुमन काकू अजिबातच काळजी करू नका. अर्जुन म्हणतो, आणि सुमन काकू तुला काही वाटलं तर लगेच आम्हाला फोन करायचा. आता सायली अर्जुन घराबाहेर पडतात. इकडे मात्र नागराज काका सुमन काकूंना त्रास देत असतात. सायली अर्जुन घराबाहेर येताच ते लगेच इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतात. इन्स्पेक्टर सावंत पाहतात तर अर्जुनचा फोन आलेला असतो. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, बोला अर्जुन सर. तर अर्जुन हाणू लागतो, रविराज किल्लेदार यांच्या अपघातामागचा मास्टरमाइंड सापडला आहे. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, काय? तर अर्जुन म्हणतो की हो, दुसरा तिसरा कोणी नसून नागराज किल्लेदार आहे. मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलाच आहे. आता तुम्ही लगेच जायचं आहे आणि नागराज किल्लेदार यांना किल्लेदारांच्या घरातून अरेस्ट करायचं आहे. तर आता ठरल्याप्रमाणे इन्स्पेक्टर सावंत आपली टीम घेऊन निघालेले असतात.
तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अर्जुन रविराज सरांना म्हणतो, सीनियर आतापर्यंत तुझ्या अपघाताचा मास्टरमाइंड आपण शोधण याचा प्रयत्न केला. हा मास्टरमाइंड दुसरा तिसरा कोणी नसून नागराज काकाच आहे. आता हे ऐकल्यानंतर रविराज सरांना धक्काच बसतो. तर नागराज काका म्हणू लागतात, तुम्ही काही बोलणार आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा का दादा? असं काही नाहीये. परंतु ज्यावेळी इन्स्पेक्टर सावंत व्हिडिओ चालू करतात त्यावेळी रविराज सरांच्या समोर सत्य आलेलं असतं. आता मात्र नागराज काका पूर्णपणे घाबरून जातात. आता नक्की इन्स्पेक्टर सावंत आणि अर्जुन सर्वच जण रविराज सरांना न्याय मिळवून देण्यामध्ये यशस्वी ठरतील का? या सगळ्यामध्ये नागराज काकांचा गुण हा कोर्टासमोर सिद्ध होईल का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.